कमीत कमी मसाले वापरून सावजी पद्धतीने फणसाची भाजी कशी करायची तेच आज आपण बघणार आहोत। हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण सावजी पद्धतीने फणसाची भाजी करणार आहोत, पण यासाठी आपण खूप जास्त मसाला वापरणार नाही आहोत किंवा कुठल्या प्रकारचं आपल्याला खास असं वाटणही तयार करायचं नाहीये। अगदी कमीत कमी मसाल्यामध्ये बनवून ही भाजी तयार होईल आणि चव अप्रतिम अशी लागेल। खूपच जबरदस्त चवीची अशी ही फणसाची भाजी आहे। उन्हाळ्यात जास्त मसाल्याचं खायची इच्छा होत नाही, तेव्हा तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघू शकता। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। चला तर मग आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी हे 250 ग्राम फणस घेतलेला आहे। फणस इथे आपल्याला खूप जास्त कोवळं पण घ्यायचं नाहीये आणि खूप पिकलेलं पण नाही घ्यायचंय, तर अशा पद्धतीचं फणस आपल्याला निवडायचं आहे। त्याचबरोबर मी इथे हा एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि कांदा इथे आपल्याला आता बारीक चिरून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने मी इथे हा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। आमच्या इथे फणस मार्केटमधूनच कट करून मिळतो। जर तुम्हाला कट करून मिळत नसेल तर घरी आणल्यानंतर हाताला आणि सुरीला तेल लावून तो आपल्याला बारीक पीसेस मध्ये कट करावा लागेल। आता इकडे एका कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 टेबलस्पून तेल घालायचं आहे। फणसाची भाजी आहे, सावजी पद्धतीची आहे, तर तेल थोडं जास्तच लागेल, पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल कमी जास्त करू शकता। आता तेल गरम झालेलं आहे, त्यानंतर आपल्याला यात घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला कांदा। आता कांदा इथे आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा आहे। आता कांदा इथे मी हलक्या गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घालायची आहे। तर 1 चमचा ही पेस्ट मी घातलेली आहे आणि ही सुद्धा आपल्याला अर्धा ते 1 मिनिट तेलामध्ये परतून घ्यायची आहे। ही आलं लसूण पेस्ट कशी करायची याचा सुद्धा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्कीच बघू शकता आणि त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता आपल्याला यात घालून घ्यायचे सुके मसाले। तर यात घालायची आहे थोडीशी हळद, त्यानंतर चवीनुसार तिखट घालायचं आहे, मी 1 चमचा तिखट घातलं। त्यानंतर 1 चमचा धने पावडर घालायचं आहे आणि सोबतच चवीनुसार आपल्याला यात मीठ घालायचं आहे। आणि इथे मी गरम मसाला घातलेला आहे सावजीचा। जर तुमच्याकडे सावजीचा गरम मसाला नसेल तर काय करायचं, आपल्या आवडीप्रमाणे सर्व खडे मसाले घ्यायचे, जसं की कलमी, विलायची, जावित्री, शहाजिरा आणि तुमच्या आवडीप्रमाणे जेही तुम्हाला मसाले आवडत असेल ते घ्यायचे, मिक्सर मधून बारीक करायचे आणि त्याची पावडर याच्यामध्ये घालायची। आता हे सर्व सुके मसाले घातल्यानंतर अर्धा मिनिट आपल्याला हा मसाला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे फणस। तर फणस मी व्यवस्थित धुवून घेतलेला आहे आणि आता हे फणस आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे। तर इथे आपल्याला फणस बॉईल वगैरे करण्याची काहीच गरज नाही आहे। बॉईल न करता सुद्धा आपण ही फणसाची भाजी करू शकतो आणि चवीला फारच अप्रतिम लागते। आता हे फणस याच्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला इथे हे मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता इथे हे मसाल्यामध्ये छान फणस कोट झालेला आहे। आता आपल्याला 1-2 मिनिट झाकण घालून पाणी न घालताच शिजू द्यायचं आहे आणि मध्ये मध्ये 1-2दा चेकही करायचं आहे। तर 1-2 मिनिट मी याला पाणी न घालता शिजवून घेतलेला आहे आणि मध्ये मध्ये चेकही केलेलं आहे। आता यात आपल्याला जेवढी ग्रेव्ही ठेवायची आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे। तर मी यात 1.5 ते 2 ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे, कारण सुरुवातीला आपल्याला असं वाटते की पाणी जास्त झालंय, पण हे जे पाणी आहे हे पूर्ण भाजी शिजतपर्यंत आटलं जातं आणि ठीक अशी ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी बनून तयार होते। तर मी यात 1.5 ते 2 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता याला छान दणकून आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर स्लो फ्लेम करून झाकण घालून आपल्याला याला शिजू द्यायचं आहे। मी इथे खूप जास्त ग्रेव्ही करणार नाहीये, सेमी ग्रेव्हीच करणार आहे, तरी सुद्धा आपल्याला एवढं पाणी लागणार आहे। आता तुम्ही इथे बघू शकता भाजीला छान उकळी आलेली आहे। आता गॅसचा फ्लेम स्लो करायचा आणि झाकण लावून याला भाजी शिजेपर्यंत शिजू द्यायचं आणि मध्ये मध्ये चेकही करायचं। आता इथे भाजी शिजून जवळपास 7 ते 8 मिनिट झालेले आहेत आणि याला आता आपण एकदा चेक करून बघू।
भाजी अजून शिजलेली नाही आहे, भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे. भाजी इथे पूर्णपणे शिजलेली नाही आहे, तरी सुद्धा तुम्ही इथे बघू शकता भाजीतलं पाणी बरंच आटलेलं आहे आणि रश्याची कन्सिस्टन्सी सुद्धा थोडी घट्ट झालेली आहे. या स्टेजवर तुम्हाला जर पाणी कमी वाटलं तर तुम्ही पुन्हा याच्यामध्ये पाणी ऍड करू शकता. तर अशा पद्धतीने चेक करायचं आणि झाकण घालून पुन्हा याला शिजू द्यायचं आहे. तर आता इथे मी साधारण 15 मिनिट भाजी शिजवून घेतलेली आहे. फणस शिजायला थोडा वेळ लागतो, तुम्हाला कमी वेळ लागू शकतो किंवा जास्तही लागू शकतो, फणसाच्या क्वालिटीवर ते अवलंबून असतो. आता इथे भाजी शिजलेली आहे, भाजी मी चेक करून बघितलेली आहे. आता इथे भाजी मी पूर्णपणे शिजवून घेतलेली आहे. आता यात घालायचा आपल्याला सावजीचा काळा मसाला. तर यात मी सावजीचा काळा मसाला पाव चमचा घातलेला आहे. जर तुमच्याकडे सावजीचा काळा मसाला नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीचा मसाला यात घालू शकता, पण जर तुम्हाला सावजीचा टेस्ट हवा असेल तर सावजीचाच मसाला घालावा लागेल. आणि या सावजीच्या काळ्या मसाल्याची रेसिपी सुद्धा मी आधीच शेअर केलेली आहे आणि त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. काळा मसाला घातल्यानंतर आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि अर्धा ते 1 मिनिट भाजी पुन्हा आपल्याला शिजवून घ्यायची आहे, म्हणजे काळ्या मसाल्याचा फ्लेवर भाजीमध्ये छान उतरेल आणि भाजीला रंग सुद्धा खूप छान येईल. तर इथे काळा मसाला घातल्यानंतर मी जवळपास अर्धा ते 1 मिनिट मी शिजवून घेतलेला आहे. आता मी तुम्हाला चेक करून दाखवते. तुम्ही बघू शकता इथे फणस अगदी व्यवस्थित शिजलेला आहे, ते इझिली तुटत आहे, म्हणजे ते व्यवस्थित शिजलेलं आहे. आता यावर घालून घ्यायची आहे आपल्याला कोथिंबीर आणि मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही इथे बघू शकता भाजीला रंग खूप छान आलेला आहे. भाजीमध्ये मी एवढं पाणी घातलेलं होतं तरी सुद्धा भाजीतलं पाणी आटलेलं आहे आणि परफेक्ट अशी सेमी ग्रेव्ही झालेली आहे. तुम्हाला जर यापेक्षा जास्त ग्रेव्ही हवी असेल तर तुम्हाला पाण्याचं प्रमाण वाढवावं लागेल. तर अशा पद्धतीने इथे आपली सावजी पद्धतीची फणसाची भाजी तयार झालेली आहे आणि याची चव सुद्धा खूप जबरदस्त अशी झालेली आहे. तेव्हा तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. फार कमीत कमी मसाले वापरून ही भाजी बनवलेली आहे. ही फणसाची भाजी आपण नॉनव्हेज सारखी सुद्धा करू शकतो. नॉनव्हेज सारखा मसाला तयार करून, वाटण तयार करून, मसाले भाजून, पण तुम्ही एकदा या पद्धतीने कमीत कमी मसाल्यामध्ये ही फणसाची भाजी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. बरेचदा आपल्याला कमीत कमी मसाल्याचं खायची इच्छा होते, जास्त मसाला बनवायची इच्छा होत नाही किंवा जास्त मसाला आपल्याला कधी कधी चालत नाही, तेव्हा तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि ह्याची चव सुद्धा तुम्हाला 100% आवडेल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो करा. भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपीज सोबत. तोपर्यंत बाय, धन्यवाद.